मंडळी, आज आपण बघणार आहोत पोस्ट ऑफिसच्या 10 वेगवेगळ्या बचत योजनांची माहिती, ज्या वेगवेगळ्या वयोगटासाठी उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी 1 वर्षाच्या लहान मुलीपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटासाठी पोस्टाच्या योजना उपलब्ध आहेत. तसंच पोस्टाच्या योजनांचे व्याजदरसुद्धा इतर बँकांच्या व्याजदरांपेक्षा जास्तच असतात आणि त्याला सरकारी हमीसुद्धा असते, कारण पोस्ट ऑफिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतं. तसंच पोस्टाच्या फक्त ज्येष्ठ नागरिक बचत योजना सोडली तर इतर कुठल्याही योजनेतील मिळणाऱ्या व्याजावर TDS सुद्धा कापला जात नाही. तर आता आपण बघूया याच 10 पोस्ट ऑफिस बचत योजनांची थोडक्यात माहिती. पहिली योजना आहे पोस्ट ऑफिस बचत खातं. मंडळी, पोस्ट ऑफिसचं बचत खातं हे इतर सामान्य बचत खात्यांसारखंच असतं. त्यावर मिळणारा सध्याचा व्याजदर 4% आहे. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर किमान शिल्लक म्हणजे मिनिमम बॅलन्स ₹500 ठेवावा लागतो. हे खातं ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्रकारे वापरता येतं. मात्र हे खातं चालू करताना ऑनलाईन चालू करता येत नाही. त्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन फॉर्म भरून त्याबरोबर योग्य ती कागदपत्र जमा करून खातं आधी चालू करावं लागतं आणि एकदा खातं चालू झालं की त्यानंतर तुम्ही हे खातं ऑनलाईन स्वरूपात ॲक्टिवेट करून वापरू शकता. दुसरी योजना आहे पोस्ट ऑफिस मुदत ठेव. पोस्ट ऑफिस मुदत ठेव पोस्ट ऑफिसची FD म्हणून सुद्धा ओळखली जाते. ही योजना एकूण 4 वेगवेगळ्या कालावधींसाठी उपलब्ध आहे. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्षांसाठी. याचे व्याजदरही वेगवेगळ्या कालावधीप्रमाणे वेगवेगळे असतात. 1 वर्षांसाठी सध्याचा व्याजदर 6.9% आहे. 2 वर्षांसाठी 7%, 3 वर्षांसाठी 7.1% व्याजदर आहे आणि 5 वर्षांसाठी 7.5% व्याजदर आहे. या योजनेत किमान ₹1000 भरून खातं चालू करता येतं आणि जास्तीत जास्त कितीही रक्कम आपण भरू शकतो. तिसरी योजना आहे पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव. पोस्ट ऑफिस आवर्तक ठेव किंवा रिकरिंग डिपॉझिट ही 5 वर्षांची अल्पबचत योजना आहे, ज्यात आपल्याला दरमहा किमान ₹100 भरावेच लागतात. या योजनेचा सध्याचा व्याजदर 6.7% आहे आणि व्याजाचा प्रकार तिमाही चक्रवाढ आहे. ही योजना खास करून अशा लोकांसाठी आहे ज्यांना एकदम मोठी रक्कम गुंतवता येत नाही. त्यामुळं अशा गुंतवणूकदारांनी छोट्या छोट्या रकमेतून एक मोठी रक्कम उभी करावी, याच हेतूने ही योजना चालू करण्यात आली आहे. चौथी योजना आहे ज्येष्ठ नागरिक बचत योजना. ही योजना खास ज्येष्ठ नागरिकांसाठीच तयार करण्यात आलेली असून या योजनेची मुदत 5 वर्ष आहे. या योजनेचा सध्याचा व्याजदर 8.2% आहे. या योजनेत दर 3 महिन्यांनी खातेदाराच्या बचत खात्यावर व्याज जमा होतं. या योजनेत खातं चालू करायला खातेदाराचं वय किमान 60 वर्ष पूर्ण असावं लागतं. पण सेवानिवृत्ती किंवा स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या व्यक्तीसाठी 60 वर्षे पूर्ण होण्याआधीसुद्धा या योजनेत खातं उघडता येतं, पण त्याला काही नियम आहेत. या योजनेत किमान ₹1000 आणि जास्तीत जास्त ₹30 लाख एका व्यक्तीच्या नावे गुंतवणूक करता येऊ शकते. 5वी योजना आहे मासिक उत्पन्न योजना. ही पोस्ट ऑफिसची एक खूप गाजलेली योजना आहे, ज्यामधून खातेधारकाला दर महिन्याला व्याज दिलं जातं. म्हणजे दर महिन्याला बचत खात्यावर व्याज जमा केलं जातं. ही योजना 5 वर्षांची आहे आणि या योजनेचा सध्याचा व्याजदर 7.4% आहे. या योजनेत किमान गुंतवणूक ₹1000 करावी लागते आणि एका व्यक्तीचं खातं असेल तर जास्तीत जास्त गुंतवणूक ₹9 लाख आणि संयुक्त खातं असेल तर जास्तीत जास्त ₹15 लाख पर्यंत गुंतवणूक करता येऊ शकते. 6वी योजना आहे राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही योजना 5 वर्षांची असून प्राप्तिकरात सूट मिळवून देणाऱ्या योजनांपैकी एक आहे. या योजनेत सध्याचा व्याजदर 7.7% आहे. या योजनेत किमान ₹1000 आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक आपल्याला करता येते. 7वी योजना आहे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा PPF या योजनेचा कालावधी 15 वर्षांचा आहे. यात आपण किमान वार्षिक ₹500 आणि जास्तीत जास्त एका वर्षात ₹1.5 लाख भरू शकतो. या योजनेचा सध्याचा व्याजदर 7.1% आहे. या योजनेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या योजनेत गुंतवणूक केलेली रक्कम, त्यावर दरवर्षी मिळणारं व्याज आणि योजनेची मुदत संपल्यावर मिळणारा परतावा, तीनही रकमा करमुक्त आहेत. 8वी योजना आहे किसान विकास पत्र. ही पोस्टाची एक चांगली बचत योजना असून पैसे दुप्पट करणारी योजना म्हणून प्रचलित आहे. याचा सध्याचा व्याजदर 7.5% आहे. या योजनेत ठेवीची ठराविक अशी मुदत नसते, तर या योजनेत गुंतवलेली रक्कम दामदुप्पट झाली म्हणजे जेवढी गुंतवणुकीची रक्कम आहे तेवढीच व्याजाची रक्कम झाली की ठेवीची मुदत संपते. या योजनेत गुंतवलेले पैसे चालू व्याजदरानुसार म्हणजे 7.5% या व्याजदरानुसार 115 महिन्यात म्हणजे 9 वर्ष 7 महिन्यांमध्ये दुप्पट होतात. या योजनेत किमान ₹1000 आणि जास्तीत जास्त कितीही रकमेची गुंतवणूक करता येते. 9वी योजना आहे सुकन्या समृद्धी योजना.
भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत ही योजना खास मुलींच्या शिक्षणाच्या आणि लग्नाच्या खर्चाची तरतूद करण्यासाठी सादर केली होती। या योजनेचा कालावधी 21 वर्षांचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर 8.2% आहे। या योजनेत किमान वार्षिक गुंतवणूक 250 रुपये आणि जास्तीत जास्त वार्षिक गुंतवणूक 1.5 लाख रुपये करता येते। PPF प्रमाणेच या योजनेत सुद्धा गुंतवणूक केलेली रक्कम, त्यावर दरवर्षी मिळणारं व्याज आणि योजनेची मुदत संपल्यावर मिळणारा परतावा तीनही रकमा करमुक्त आहेत। 10वी योजना आहे महिला सन्मान बचत प्रमाणपत्र। भारत सरकारने खास महिलांसाठी ही योजना 1 एप्रिल 2023 पासून सुरू केलेली आहे। या योजनेचा कालावधी 2 वर्षांचा आहे आणि याचा सध्याचा व्याजदर 7.5% आहे। या योजनेत किमान 1000 रुपये आणि जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवणूक करता येते। आपण स्वतः महिला असाल किंवा आपल्या घरात कोणी महिला असतील तर आपण त्यांच्या नावावर या योजनेत गुंतवणूक करू शकता। मात्र या योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2025 आहे। त्यानंतर कदाचित या योजनेत गुंतवणूक करता येणार नाही, कारण ही योजना गुंतवणुकीसाठी बंद होऊ शकते। मात्र त्याला एक्सटेन्शन म्हणजे मुदतवाढसुद्धा मिळू शकते। तर मंडळी, ही होती पोस्ट ऑफिसच्या 10 बचत योजनांची माहिती। पोस्ट ऑफिस बचत योजना या जास्त परताव्यासाठी ओळखल्या जातात। तसंच पोस्ट ऑफिसच्या योजना भारत सरकारतर्फे चालवल्या जातात, त्यामुळे गुंतवणुकीच्या बाबतीत सुद्धा सुरक्षिततेची हमी मिळू शकते। तर मंडळी, आज इथंच थांबूया। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। धन्यवाद।